सांबार बनवण्यासाठी इथं पहा मी 1 वाटी तूर डाळ घेतली। तर ही आपल्याला 2-3 वेळा धुवून घ्यायची आणि कुकरला 4-5 शिट्या काढून घ्यायची, शिजवून घ्यायची। तर साहित्य पाहू सांबार बनवण्यासाठी। इथं चिंच ठेवली मी भिजत। तर चिंच गूळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं किंवा नुसती चिंच जरी मिक्सरला फिरवून घेतली तरी चालेल बारीक। कांदा घेतलाय चिरून, टोमॅटो, कढीपत्ता, लाल भोपळा, गाजर, शेवगा, कोथिंबीर, 2 मिरच्या घेतलेत, 1 छोटा वांग आणि 1 छोटा बटाटा चिरून पाण्यात ठेवले काळा पडू नये। तर आपण सांबार बनवण्यासाठी तयारी करून घेऊ फोडणीची। बनवण्यासाठी तेल घालून घेऊ कढईमध्ये। तेल घेतले, मोहरी घालून घेऊ। मोहरी आपली तडतडली, कांदा घालून घेऊ। कढीपत्ता, कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊ। मध्ये तिथे मी कोथिंबीर घालत होते। 2 हिरव्या मिरच्या चांगलं परतून घ्यायचं। कांदा भाजत आला, टोमॅटो घालून घेऊ। इथे पहा पाणी घेतले मी, एका बाजूला गरम करायला ठेवतो। कांदा टोमॅटो भाजला गेलाय, भाज्या घालून घेऊ। लाल भोपळा, बटाटा, वांग, गाजर, शेवगा, मसाले घालून घेऊ। लाल तिखट घेतले 1 मोठा चमचा, मीठ घेतले पाऊण चमचा, अर्धा चमचा हळद। चला चमचाभर घेऊ चांगली। पाणी उकळलं गेले बंद करते, पाणी घालून घेऊ। झाकण ठेवून 5 मिनिटं भाज्या शिजवून घेऊ। वेळ लागेल आपल्याला 5-10 मिनिटं शिजायला। पहा या ठिकाणी आपल्या भाज्या शिजल्या गेल्यात। कुकरला 1-2 शिट्यांमध्ये पटकन शिजली जाते भाजी। यामध्येच मी गूळ घालून घेते। चिंच घेतली मी तर मिक्सरला बारीक फिरवून।
डाळ, तूर डाळ 1 वाटी, कुकरला 5-6 शिट्या काढून बारीक फेटून घेतली. भाजी शिजवताना 1 चमचा घातला होता आपण, आता 1 अर्धा चमचा घालतो. थोडंसं पाणी घालून घेणार आहे मी यामध्ये. शेवटी 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे खूपच छान फ्लेवर येतो. आपला सांबार तयार आहे. झाकण ठेवून बारीक गॅसवर 1 उकळी काढून घेऊ. सांबार आपला रेडी आहे. तर थिकनेस पाहू शकता. गॅस बंद करून घेते मी, उतरून घेते.